नमस्कार. आज 4 जानेवारी 2026 वार आहे रविवार. द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आज संडे असल्यामुळे पहा लोकसत्ता आणि द हिंदूमध्ये एडिटोरियल पेज नसतं. मग आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. पहिली बातमी आहे US फोर्सेस कॅप्चर माडुरो आफ्टर स्ट्राईक्स ऑन व्हेनेझुएला. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून व्हेनेझुएलामधील जे सत्ता पालट आहे ते करण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील होते व त्यांनी आता ते करून दाखवलेलं आहे. व्हेनेझुएलाचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांना व्हेनेझुएलामधून त्यांनी काबीज करून न्यूयॉर्कला नेलेलं आहे. ओके, त्यानंतर आता व्हेनेझुएला याबद्दल UPSC कसा प्रश्न विचारू शकेल. आता व्हेनेझुएला कुठं आहे तर साऊथ अमेरिका कंटिनेंटमध्ये आहे, बरोबर. मग हे अशा पद्धतीचा तिथं आहे. जर आता आपल्याला जर ड्रॉ करायचं म्हटलं, आता प्यारा भारतसारखा शेप आहे साऊथ अमेरिका कंटिनेंटचा, तर हे पहा अशा पद्धतीने थोडंसं हे आफ्रिकन टाईप झालेलं आहे, पण तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, आता आफ्रिकेचा पण असाच आहे, पण इथला जो भाग आहे तो आहे व्हेनेझुएला व अगदी अतिशय रिच आहे. कशासाठी तर पेट्रोलियम प्रोडक्ट्स. ओके, नैसर्गिक इंधन जे सगळ्यात जास्त साठी कुठं आहे तर तिथं आहे व्हेनेझुएला. ओके, व याच्यापूर्वी पण तुम्हाला मी न्यूजपेपरमध्ये सांगितलेलं आहे पहा की ॲनालिसिस करताना ज्यावेळेस तुमच्याकडे नैसर्गिकरित्या रिसोर्सेस असतात ना, त्यावेळेस तुम्हाला एक शाप लागलेला असतो. ओके, की त्या संपत्तीवर म्हणजे अगदी दुसरे राष्ट्र वगैरे येतात व उत्खनन करण्यासाठी तिथं जास्त प्रयत्न करत असतात. त्यामुळे अगदी आपण तिथं विकास वगैरे करू शकत नाही, जसं बिहारचं झालेलं आहे. ओके, तिथे खनिज संपत्ती वगैरे भरपूर आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही रियालिटीमध्ये पाहता बिहारचा विकास झालेला किंवा झारखंडचा तर होत नाही. ओके, फक्त तिथे त्या प्रदेशामध्ये फक्त गुंतवणूक येतात, पण संपूर्ण जो ओव्हरऑल विकास आहे ना तो विकास होऊ शकत नाही. अगदी तसंच झालेलं आहे व्हेनेझुएलाचं. व व्हेनेझुएला येथील जी सत्ता होती ती बदलून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी भरपूर दिवस झाला प्रयत्न करत होते. त्यानंतर त्यांनी अगदी स्वतःहूनच वॉर चालू केल्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता व त्याला कदाचित यश पण आलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांना. ओके, तर ही बातमी इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पण थोडीशी गरजेचीच आहे. पण प्रिलिमसाठी आता सध्याला जर तुम्ही पाहिला तर 4 महिन्यानंतर प्रिलिम आहे आपली. मग प्रिलिममध्ये हा प्रश्न नक्की येऊ शकतो. पहा व्हेनेझुएलामध्ये नेमकं काय झालेलं आहे, किंवा असा प्रश्न विचारला जाणार की काय झालं तर पहा याच्या बाजूचे जे पर्वतरांगा आहेत हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर व्हेनेझुएला रिच कशाबद्दल आहे किंवा त्याच्या बॉर्डरिंग कंट्रीज आहेत ना त्या परीक्षेला नक्की विचारले जाऊ शकतात. मग तुम्हाला बॅकवर्ड लिंकेजेसमधून काय करायचं आहे, वर्ल्ड मॅपिंग. ओके, वर्ल्ड मॅपिंग एकदा प्लीज तुम्ही कंप्लीट करून टाका, कारण वारंवार आपल्याकडे ह्या वर्ल्ड मॅपिंगमधून प्रश्न येईल का याची चिंता तिथं सतावणार नाही. त्यामुळे प्लीज एकदाच तुम्ही हे करून घेऊ शकता. ओके, पुढे चला. पुढची बातमी आहे तमिळनाडू अनाउन्सेस अश्युअर्ड पेन्शन स्कीम फॉर स्टेट गव्हर्नमेंट स्टाफ. पहा OPS किंवा NPS. ओके, म्हणजे जुनी पेन्शन योजना आणि नवी पेन्शन योजना यामध्ये 2024च्या इलेक्शनपूर्वी खूप मोठा म्हणजे आंदोलन वगैरे झालेले होते. पहा मुंबईमध्ये पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आंदोलन तसे झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने पण तसे डेडलाईन्स वगैरे दिलेली होती, बरोबर आहे. मग त्यामध्ये आता पहा तमिळनाडूने पण उडी घेतलेली आहे इलेक्शनच्या पुढे. मग आता तमिळनाडूने काय केलं आहे, जे ओल्ड पेन्शन योजना जी आहे त्याला तर आपण आता लागू करू शकत नाही, कारण नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकारने यांनी काय केलं होतं तर डेडलाईन दिली होती की आता सर्वांना काय NPSमध्ये तिथे इम्प्लिमेंट करावं लागेल. ओके, मग अगदी त्याच धर्तीवर पहा आता तमिळनाडू यांनी म्हटले नाही आम्ही केंद्र सरकारचं ऐकणार नाही, आम्ही काय करू ओल्ड पेन्शन स्कीमलाच आपण ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. ओके, म्हणजे तीच वाईन आहे फक्त आम्ही नवीन बॉटलमध्ये ती पेश करणार आहोत. अगदी तशाच पद्धतीने त्यांनी काय केलं आहे पहा आता तर 10% जे एम्प्लॉईज आहेत स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जे कर्मचारी काम करत आहेत ना त्यांना दर महिन्याला 10% तिथं कॉन्ट्रिब्युशन करावं लागेल पेन्शनसाठी. डन, हे आजपर्यंत पण तसं चाललेलं आहे, यामध्ये काही चेंजेस त्यांनी नाही केले. पण ॲडिशनली यासोबतच त्यांनी काय म्हटलं की आता अगदी केंद्र सरकारमध्ये पण तुम्ही जर नोकरीला असाल तर तीच आहे सर्व्हिस म्हणजे क्रायटेरिया, पण या व्यतिरिक्त त्यांनी काय म्हटलं की आता जे स्टेट गव्हर्नमेंट आहे त्यांनी पण इथं काही पैसे देणार आहेत पेन्शनसाठी, बरोबर आहे. मग हे असं करून त्यांनी काय करतील पहा तर पेन्शनसाठी आपलं जे फंड वगैरे आहे ते रिझर्व करून ठेवतील आपल्यासाठी, व ती गुंतवणूक वगैरे कुठं करणार याबद्दल त्यांनी हे देण्यात आलं नाही की आम्ही गुंतवणूक या कंपनीमध्ये वगैरे करू, याबद्दल त्यांनी ते गुपित ठेवलेलं आहे. पण NPSमध्ये आहे अगदी म्युच्युअल फंड त्यानंतर शेअर होल्डिंग वगैरे तिथं करणार आहेत NPSमध्ये. केंद्र सरकारने ते सांगितलेलं आहे पण तमिळनाडूने ते सांगितलेलं नाही. ठीक आहे, याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता पण नाही आहे. ओके, पण इथे लक्षात घ्या तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट आणि जो एम्प्लॉई आहे त्या दोघांनी तिथं काय करणार आहेत कॉन्ट्रिब्युशन करणार आहेत. मग कॉन्ट्रिब्युशन
केल्यानंतर तुम्हाला काय 50% तुम्ही रिटायर झाल्यानंतर 50% तुमची बेसिक पेनुसार तुमची 50% तुम्हाला काय मिळणार आहे, पेन्शन पुन्हा मिळणार आहे. ओके, हा इथं बेसिकली हेतू आहे. त्यासोबतच डिअरन्स अलाउन्सेस जे आहेत तर दरवर्षी 2 वेळेस तुमची वाढवण्यात येतील. ओके, दरवर्षी 2 वेळेस तिथं वाढवण्यात येणार आहेत. त्यानंतर तुमचं निधन झालं असेल तर जो नॉमिनी असेल, तुमच्या नंतर जो फॅमिलीचा नॉमिनी असेल ना, त्याला 60% रक्कम तिथं देण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर असाल तर 50%, पण तुमच्या नॉमिनीला म्हटल्यानंतर 60% तिथं पेन्शन तिथं मिळणार आहे. ओके, यासोबतच जे ग्रॅच्युटी भेटणार आहे ती 25% करण्यात आलेली आहे. 25 लाख रुपये तिथं पहिल्यांदा तिथं देण्यात येणार आहे. सर्व्हिस झाल्यानंतर तुम्ही म्हणजे ज्यावेळेस रिटायर होता ना त्यावेळेस तुम्हाला ग्रॅच्युटी पण देण्यात येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज पहा, केस स्टडी आहे. शक्य झालं तर वाचू शकता इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी, पण मी रेकमेंड करत नाही. पण इंग्लिश इम्प्रूव्ह जर करायची असेल ना तर प्लीज तुम्ही न्यूजपेपर वगैरे वाचत चला. त्यानंतर स्टेट इलेक्शन कमिशन ऑर्डर्स प्रोब इंटू अनअपोज्ड व्हिक्टरीज. पहा, महाराष्ट्रामध्ये जवळपास 67 बिनविरोध निवडून आलेले आहेत महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये. मग अगदी यामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. याच कारणाने स्टेट इलेक्शन कमिशनरने काय केलेलं आहे, हे जे सर्व अर्ज किंवा जे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांची चौकशी तिथं परत एकदा करण्याचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. पाहूयात यामध्ये पण काय पुढे उदय असेल. त्याच्यानंतर ठाकरे बंधू यांच्याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, पण आपण स्किप करतोय कारण आपला टाईम पण तेवढासा नाही आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, पहा, जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आपल्याला उभं राहायचं असेल किंवा अगदीच सरकारी नोकरी जर प्राप्त करायची असेल तर आपलं कुटुंब काय असावं लागतं, लहान असावं लागतं. तसा कायदा महाराष्ट्र सरकारने पण पारित केलेला आहे. अगदी त्याच धर्तीवर पहा, तसाच कायदा 1994मध्ये तेलंगणा सरकारने पण केलेला होता कायदा. की काय पहा, तर 2 चाइल्ड जर तुम्हाला असतील म्हणजे 2 मुलं जर तुम्हाला असतील तरच तुम्हाला निवडणुकीसाठी तिथं थांबता येतं, अन्यथा तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही. ओके, तर ही 2 चाइल्डची तिथे सिलिंग देण्यात आलेली होती. पण आता तेलंगणा सरकार काय म्हणत आहे की नाही, आपण काय करूया, त्याला चेंज करूयात. मग त्यांनी म्हटलेत की हे जी अट असेल 1994च्या कायद्यानुसार जी अट होती 2 चाइल्ड असेल तरच तुम्हाला निवडणुकीला थांबता येतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, ती त्यांनी काय केलं, डिलीट करत आहेत. व त्यासाठी त्यांनी 2026ची अमेंडमेंट आणलेली आहे. फक्त एवढंच लक्षात घ्या तुम्ही. ओके, तर परीक्षेला UPSC जर प्रश्न विचारला की तुम्हाला 2 चाइल्ड असेल तरच ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणत्याही जे सिव्हिल बॉडीचे जे इलेक्शन आहे तिथं निवडणूक लढवता येते, असं जर तिथं स्टेटमेंट असेल तर ते चुकीचं ठरतं. पहा, कारण तेलंगणा सरकारने कायदा काय केलेला आहे की नाही, जर तुम्ही 2 चाइल्ड जरी हे असतील किंवा 3 चाइल्ड जरी असतील तरी तुम्ही आता इलेक्शन तिथं लढवू शकणार स्थानिक स्वराज्य संस्थेचे. ओके, म्हणजे लास्ट इयरला UPSCने प्रश्न विचारला होता. पहा, 18 वर्षाचं. त्यानंतर आपल्या संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक राज्याला जे 3 स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था आहेत का, असा डायरेक्टली त्यांनी स्टेटमेंट दिला होता. मग तसे जर स्टेटमेंट आले ना तर तिथं तुम्ही व्हॉग या पॉलिसीनुसार पण त्याला एलिमिनेट करू शकता. पण तेलंगणानुसार आता जर नवीन जर तसं स्टेटमेंट आलं तरी तुम्ही एलिमिनेट करू शकता. यानंतर हे महत्त्वाचा पॉईंट होता. ओके, पुढे चला. कर्नाटका रेकॉर्ड्स हायेस्ट एव्हर ऑर्गन डोनेशन इन 2025, रँक 3rd इन नॅशनल. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. डाटा आपल्यासाठी खूप गरजेचा आहे. वाटल्यास तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून ठेवा. ओके, आता यामध्ये बालगी खाल वगैरे काढण्यासाठी आपल्याला म्हणजे जास्त हे करू नका की असं कसं झालं किंवा कोण पुढे नाही वगैरे, पण ही स्क्रीनशॉट लक्षात ठेवा तुम्ही. कारण आपल्यासाठी ज्यावेळेस तुम्ही GS1मध्ये जे इंडियन सोसायटी आहे त्याची वगैरे जर ॲन्सर लिहित असाल किंवा जर अगदीच निबंध ज्यावेळेस लिहिताना ही जर आकडेवारी दिलं तर अगदीच तुमचा अभ्यास आहे असं एक्झामिनरला दर्शवतं व ते चांगले मार्क तुम्हाला तिथं गेन होऊ शकतात. ओके, तर प्लीज हे स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. आता यामध्ये ग्रोविंग डोनेशन जर तुम्ही पाहिला तर तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे, कर्नाटका आहे, नेक्स्ट आहे महाराष्ट्र व त्यानंतर आहे गुजरात. हा ग्राफ जरी लक्षात ठेवलात तरी मोर दॅन सफिशियंट आहे, पण स्क्रीनशॉट काढून तुमच्या मोबाईलमध्ये वगैरे हे नक्की ठेवा. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट आहे उमर खालिद यांच्या अर्जाची उद्या सुनावणी होणार आहे. पाहूयात, काल प्रकरण आलं होतं लोकसत्तामध्ये, पण त्यावेळेस आपण जास्त चर्चेला घेतलं नव्हतं. नेक्स्ट न्यूज आहे सायन्स ऑफ ग्लोबल मेमरी चिप शॉर्टेज एमर्ज ॲट PC शॉप्स. पहा, जर तुम्ही आता अगदी लॅपटॉप जर म्हटलात तर तुम्ही डायरेक्टली विकतच घेता, पण तुम्ही PC जर घ्यायचं म्हटलं ना तर तुम्ही स्वतः बनवता. ओके, मला प्रोसेसर कोणतं पाहिजे, i5चं पाहिजे की i3 वगैरे पाहिजे, असं तुम्ही स्वतः रिसर्च करता व त्यानुसार तुम्ही तुमची जर हे असेल म्हणजे प्राधान्य तुमचं जर गेमिंगला असेल तर तुम्ही चांगल्या प्रोसेसरकडे वगैरे जाता, जसं AMD वगैरे आहे. अगदी त्याच धर्तीवर
पहा, म्हणजे अगदी लॅपटॉप जर असेल तर तुम्हाला डायरेक्ट कंपनीने बनवलेलंच घ्यावं लागतं, परंतु जर पी सी जर म्हटलात ना तुम्ही, तर तुम्ही स्वतः बनवता त्याला, बरोबर आहे. मग पी सी स्वतः बनवायचं म्हटलं तर खूप सिंपल होतं ते. ओके, पण सध्याला काय झालेलं आहे 2020 नंतर व बिटकॉईन ज्यावेळेस आलं ना, बिटकॉईन नंतर तुम्हाला माहिती असेल की पी सीच्या प्राईस वगैरे ते जास्त वाढत आहेत. ओके, कारण चिपची तिथं मागणी वाढलेली आहे. त्याच्यानंतर 2020 डोनाल्ड ट्रम्प आठवा तुम्ही 2020ला सत्तेत होते. मग डोनाल्ड ट्रम्पांनी काय केलं की नाही, आम्ही तुम्हाला काही चिप्स वगैरे देणारच नाही, असं त्यांनी तिथं सँक्शन्स वगैरे लावले. व सर्वांना माहिती आहे चिप सध्याला किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर तर चिपचं महत्त्व आणखीन जास्तच वाढलेलं आहे, बरोबर आहे. मग याच कारणानिमित्त पहा, चिपचं जे सप्लाय आहे, डोनाल्ड ट्रम्प आणि चायना या दोघांमधील भांडण, त्यानंतर कोविड लॉकडाऊन, ओके, आणि ए आयची मागणी, या सर्व कारणांनिमित्त जे चिप्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत ना, त्यानंतर जे चिपचं शॉर्टेज आहे ना, ते दिवसेंदिवस वाढलेलं दिसत आहे. त्यामुळेच आता तुम्ही ज्यावेळेस पी सी तुम्ही स्वतः घरी बनवणार असाल तर तुम्हाला चिप तिथं लवकरात लवकर प्राप्त होत नाही. व जरी तुम्हाला चिप मिळत असते तर काय होत आहे पहा, तर खूप महाग विकत आहेत. मग हेच कारण आहे बेसिकली इथं चिप शॉर्टेजचं. ओके, हे 2-3 पॉईंट लक्षात ठेवलात मोर दॅन सफिशियंट आहे पहा, कारण यू पी एस सी डायरेक्टली सायन्स अँड टेकमध्ये व्यावहारिकच तिथं प्रश्न वगैरे विचारत असतात. ओके, हे गुड टू गो आहे, यामध्ये जास्त काही डिटेलमध्ये वगैरे एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे. ओके, डन. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट न्यूज आहे पहा, आता इलेक्ट्रिक व्हेकलच्या ज्या बॅटरीज आहेत ना, त्याला पण आता एक आयडेंटिटी नंबर येणार आहे. ओके, हे आयडेंटिटी नंबर कशासाठी, तर पहा तुम्ही पुढचं व्हिजन प्राप्त करू शकता. तर आज घडीला तुम्ही लॉंग ड्राईव्हला जर जायचं म्हटलं तर तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकलला प्राधान्य देता का, तर बिलकुल देऊ शकत नाही. पहा, कारण जसं लॉंग ड्राईव्हमध्ये तुम्हाला पेट्रोल नक्कीच साथ वगैरे तिथं देऊ शकतं, परंतु इलेक्ट्रिक व्हेकल आणि त्याची बॅटरी साथ देणार आहे का, तर बिलकुल देऊ शकत नाही. पहा, मग तुम्हाला गॅरंटी नाही आहे ना की मी जिथं थांबणार आहे किंवा मी जिथे रात्रीसाठी प्रवास मी थांबवेल तिथे मला इलेक्ट्रिक व्हेकलला माझ्या चार्ज करण्यासाठी तिथं चार्जर वगैरे मिळेल का, याची तुम्हाला शक्यता तिथं कमी प्राप्त होते, बरोबर आहे. मग हेच कारण आहे. पण तुम्ही जर पेट्रोल म्हटला तर कुठे पण आपल्याला पेट्रोल पंप सापडू शकतं, परंतु इलेक्ट्रिक व्हेकलचं तसं नाही आहे. मग याच कारणांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अशी पॉलिसी आणण्याचा प्रयत्न करत आहे. पहा, जसं आता पेट्रोल पंप आहे, ओके, इथे पेट्रोल पंप आहे, आता हे पेट्रोल पंप आहे पहा. मग या पेट्रोल पंपावरती गेल्यानंतर अगदी तुम्हाला किती वेळ लागतो, तर अगदी जास्तीत जास्त झालं पहा 5 मिनिट. जर जास्त तिथं गर्दी वगैरे असेल तर 5 मिनिटामध्ये तुमची व्हेकलमध्ये तुम्ही पेट्रोल भरून तुम्ही लगेच दुसरीकडून दुसऱ्या रस्त्याने वगैरे जाता. अगदी तशाच धर्तीवर आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पॉलिसी आणण्याचा प्रयत्न करत आहे की आपण काय करूयात, तर जसं पद्धतीने पेट्रोल भरलं जातं ना, अगदी त्याच धर्तीवर आपण डायरेक्टली बॅटरी रिप्लेस करूयात. कारण 5 मिनिटात तर अशी कोणतीच टेक्नॉलॉजी नाही आहे पहा की बॅटरी जे इलेक्ट्रिक व्हेकल आहे किंवा जे SUV आहे त्याची चार्जिंग पूर्ण होईल. ओके, मग असं तर होऊ शकणार नाही. मग यासाठी त्यांनी काय करत आहेत की आपण काय करायचं, गाडी एंटर केली की लगेच आपले जे टेक्निशियन्स आहेत ते लगेच बॅटरी काढणार. ओके, व लगेच तेच दुसरे टेक्निशियन येऊन लगेच बॅटरी बसवणार व गाडी ती 5 मिनिटाच्या आत तिथे बाहेर पेट्रोल जे इलेक्ट्रिक व्हेकलचं जे स्टेशन आहे ते सोडून जाऊ शकेल. अशा पद्धतीची आपण काय करत आहोत आता, म्हणजे थोडंसं त्यावरती काम चालू आहे आपल्याकडे. ओके, अद्याप ती पॉलिसी आपण म्हणजे पहा त्यासाठी खूप हे लागणार आहे आपल्यासाठी, सोर्सेस वगैरे तिथं जास्त लागणार आहेत, कारण अगदी टेक्निशियन लागतील तिथे. ओके, कारण गाडी आल्या लगेच तिथे काय करायचं आहे, बॅटरी काढायची आहे व लगेच दुसरे जे टेक्निशियन असतील ती गाडीमध्ये बॅटरी तिथं लावायची आहे, बरोबर. म्हणजे बॅटरी रिप्लेसेबल असेल तिथे. ओके, व त्या बॅटरीला त्यांनी चार्ज करत असतील. अशा पद्धतीची ही सिस्टीम आता सध्याला त्यांना एनेबल करायचं आहे. मग ती सिस्टीम एनेबल करण्यासाठी पहा, प्रत्येक आता आपण गाडीची बॅटरी देत आहोत. ओके, दुसरा म्हणजे आता पहा, आपली जी बॅटरी गाडीमध्ये इन्क्लूड आहे ती बॅटरी आपण पेट्रोल पंपावरती किंवा म्हणजे त्या स्टेशनवरती सरेंडर करत आहोत व त्यांची बॅटरी आपण घेत आहोत, बरोबर आहे. मग ती बॅटरी अगदी योग्यच आहे का हे आपल्याला कसं समजणार, मग त्यासाठीच काय करणार आहोत आपण, आधार लाईक त्याचं बॅटरीचा एक नंबर ठेवणार आहोत त्यामध्ये, बरोबर आहे. मग ते जर नंबर जर पाहिलात तुम्ही तर त्या नंबरवरती जर तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे जर नंबर टाकलात ते की लगेच तुम्हाला लक्षात येईल की ही बॅटरी किती दिवसाची आहे व ती अगदी योग्य आहे का, वापरण्याजोगी आहे का, असं तुम्हाला लगे लक्षात येईल. मग यासाठी ही पॉलिसी आलेली आहे. म्हणजे ही न्यूज इन प्रोसेस आहे. अद्याप याबद्दल पॉलिसी वगैरे आलं नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अद्याप ते फ्रेमवर्क वगैरे दिलेलं नाही आहे. फक्त पॉलिसी चालू आहे किंवा ही न्यूज बनत आहे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, आता जसं जसं ही न्यूज पुढे जाईल ना त्यावेळेस आपण याचं फॉलोअप नक्की घेणार आहोत, काळजी करू नका. त्याच्यानंतर पुढे चला, हिअर इज हाऊ यू आर पेइंग टू यूज फ्री सोशल मीडिया. पहा, ज्या वेळेस आपण एखादं फ्रीची वस्तू किंवा फ्री काही वापरत असतो, आता अगदी तुम्ही न्यूजपेपर पाहत आहात, आता अगदी हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळत आहेत, पण तुमचं इथं काय करत आहे, तर अगदी तुम्ही तिथं प्रोडक्ट बनत आहात पण इथे
बॅकग्राऊंडमध्ये गेम काय चालू आहे, तर अगदी तुम्हाला यूट्यूब ॲड वगैरे दाखवतं तिथं. ओके, आता यामध्ये मॉनिटायझेशनचं वगैरे काही नाही आहे सिस्टम, पण तरी देखील यूट्यूब तिथं ॲड दाखवतं व त्या ॲडमधून ती रिव्हेन्यू कमवत आहे. बरोबर आहे. मग त्याचं नेमकं कारणच काय आहे? तुम्हाला ती फ्रीमध्ये मिळत आहे, पण तुम्ही तिथं बेसिकली प्रोडक्ट झालेला हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, तर अगदीच पहा, तुम्ही सोशल मीडिया वापरत आहात, चांगली गोष्ट आहे, काळाची गरज आहे, परंतु त्याचा दुरुपयोग होऊ नये एवढंच एक सांगणं इथं बेसिकली असेल. म्हणजे अगदी तुम्हाला आता हे आता न्यूजपेपर अनालिसिस हे कंटेंट बेस्ट आहे UPSC आणि MPSCसाठी. पण याचं हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लगेच दुसऱ्या व्हिडिओला वगैरे स्टिक राहू नकात, की लगेच दुसरं तिसरं वगैरे तसं बिलकुल करू नकात. एकच व्हिडिओ तुम्ही रेग्युलर फॉलो करत चला. आता अगदी आपलं तरी करा किंवा दुसऱ्या शिक्षकांचं वगैरे तुम्ही करू शकता, बेस्टच आहेत, तसं काही नाही आहे. तर अगदी जेणेकरून पहा तुम्ही रेग्युलर राहा त्यामध्ये. ओके, डायरेक्टली आज एकाचं दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांचं वगैरे जर केलात ना, तर त्यामध्ये इरेग्युलरिटीने तुम्हाला पण काही प्रॉब्लेम वगैरे येऊ शकतात. ओके, तर हे बेसिकली आहे. त्याच्यानंतर आता फ्री सोशल मीडिया ही गेम कसा आहे, तर पहा तुमच्या पण मोबाईलमध्ये ना मेसेजिंगसाठीच 3-4 ॲप्लिकेशन्स आहेत. ओके, जसं की SMS आहे आपलं इनबिल्ट आलेलं, त्याच्यानंतर फेसबुकचं मेसेंजर आहे, इंस्टाग्राम मेसेंजर आहे, व्हॉट्सॲप आहे, टेलिग्राम आहे, म्हणजे भरपूर आहे तिथे. त्यानंतर जे विद्यार्थी ट्विटर X हे वापरत असतील त्यांच्यासाठी ते आहे. बरोबर आहे. पिंटरेस्ट आहे, म्हणजे अगदी खूप आहेत पहा ॲप्स. मग अगदी आणि प्रत्येक व्यक्ती त्याची काही तिथे मर्यादा आहेत. जसं व्हॉट्सॲप आता सर्वांसाठी ती सवय लागली, त्यामुळे आपण त्याचा यूज करतो. त्यानंतर इंस्टाग्राम रील शेअर करण्यासाठी करतो. फेसबुक मेसेंजर तिथे पण आपण चॅटिंगसाठी यूज करतो. असे काही तिथे काय करण्यात आलेत पहा, ब्लॉक करण्यात आलेले आहेत. मग यामधून आपण काय होत आहोत, आपला टाईम एवढा त्यामध्ये जात आहे की आपण तिथं अगदीच फ्री ऑफ कॉस्टली तिथं सोशल मीडियाचा यूज तर होत आहे, पण प्रॉब्लेम हाच आहे की आपण तिथं प्रोडक्ट बनत आहोत त्यांच्यासाठी. व प्रोडक्ट म्हणजेच काय, तर तिथं बेसिकली ते ॲड देत आहेत, आपल्याला ॲड दाखवत आहेत. आता तुम्ही अगदी आता आपल्या चर्चेमध्ये जर एखादा शब्द आलेला असेल किंवा तुम्ही कॉलवर जरी बोलत असाल व म्हणजे तुमच्यासोबत पण नक्की झालं असेल. पहा, मी माझ्या फ्रेंडसोबत ज्यावेळेस बोलतो ना, अगदी तसं झालेलं आहे, त्यामुळे सांगतोय. म्हणजे मी एखादी काहीतरी शूजचं वगैरे नाव घेतलं किंवा काहीतरी असं म्हणजे जी वस्तू घ्यायची आहे असं मी मित्राला सांगितलं ना, ती वस्तू नक्कीच पहा इंस्टाग्राम त्यानंतर फेसबुकवरती वगैरे ॲडमध्ये दिसते. मग तेच कारण आहे अल्गोरिदम. मग आपण तिथं काय फ्री सोशल मीडिया आहे ते, पण तिथं नक्कीच आपण प्रोडक्ट आहोत हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर पुढे नेक्स्ट केस स्टडी आहे पहा, इथिक्ससाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर NCRBची आकडेवारी पण आहे. ॲसिड अटॅक संबंधीची ही जी केस स्टडी आहे ना, ते लवकरच आपल्या इथिक्ससाठीच्या ज्या मॅम आहेत ना, त्या तुमच्यासमोर या मांडण्याचा प्रयत्न करतील. मी तर थांबतो. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.